पेंढापूरच्या शिक्षकांचा प्रताप, रस्त्यातील खड्डे अल्पवयीन शालेय मुलांना लावले बुजवायला। गंगापूर तालुक्यातील पेंढापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये काल गुरुवारी 9 तारखेला शाळेतील शिक्षकांचा आणखीन एक प्रताप उघडकीस आला असून रस्त्यावरील पडलेले खड्डे अल्पवयीन असलेल्या शालेय विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना बुजवायला लावले असून मुलांच्या हातात गोण्या, ट्रे भरून माती। व्हिडिओ स्पष्ट दिसत असून विद्यार्थी अक्षरशः रस्त्यावरील खड्डे बुजवत असल्याचे चित्र दिसत आहे। मुळात शाळेत वेळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर का सोडले हा यक्ष प्रश्न पालकांना पडला असून खड्डे मुले का बुजवत आहे याचा कानोसा घेतला असता मुख्यालयीन न राहता शहरातून शाळेत शिकवण्यासाठी अपडाऊन करणाऱ्या एका शिक्षिकेची 4 चाकी गाडी त्या खड्ड्यात फसली होती। ती गाडी फसल्याने शिक्षिकेने गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी 4 चाकी गाडी मागे पुढे करत असताना मुलांनी पाहिले, त्यामुळे शिक्षिकेची गाडी फसली म्हणून शालेय विद्यार्थ्यांकडून खड्डे बुजवण्याची मोहीम फत्ते करून घेण्यात आल्याचे माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे। रस्त्यातील खड्डे जर शालेय विद्यार्थी बुजवत असतील तर हे स्थानिक लोकप्रतिनिधीचे अपयश व शिक्षक मुख्यालयीन राहत नाही म्हणजे शिक्षकावर गावाचा अंकुश नाही। पेंढापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची गाडी खड्ड्यात फसली म्हणून मुख्य रस्त्यावरील पडलेले खड्डे जर शालेय विद्यार्थी शिक्षण सोडून बुजवत असतील तर हे गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी गावकरी यांचे अपयश आहे असे स्पष्ट होते। कारण शिक्षकांनी मुख्यालयीन राहण्याचे बंधनकारक असताना शिक्षक 4 चाकीने अपडाऊन करतात हे शिक्षकांवर कोणाचाही अंकुश व धाक नसल्याचे स्पष्ट होते। सूर्यवार्ता न्यूज, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।